ओके. सो आज आपण पहिलं लेक्चर कंडक्ट करतोय ऑन ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स. तर बिफोर स्टार्टिंग अवर लेक्चर आपण आज थोडं आपल्या बॅच बद्दल बोलूया. ठीक आहे. तर ॲग्री रनर्स अकॅडमी ह्या वर्षी फाउंडेशन बॅच स्टार्ट करतेय आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वोत्तम फॅकल्टीकडून जेवढे काही लाईव्ह कोर्सेस असतील आणि जेवढे काही कन्सेप्ट असतील ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आपल्याला ह्या बॅचच्या थ्रू जेवढे काही सिलेबस आहे जो आपल्याला एमसीआर साठी इम्पॉर्टंट आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटणार आहे. ठीक आहे. प्लस कम्प्लीट टीचिंग सिलेबस हा आपल्याला ह्या बॅचद्वारे भेटणार आहे. तसेच जो काही आपला 20% सिलेबस अदर अलाइड ब्रांचेससाठी असणार आहे तो त्याचं देखील स्पेशल लेक्चर ह्याच्या थ्रू होणार आहेत. तसेच प्रत्येक कोर्स वाईज, प्रत्येक सिलेबस वाईज आणि प्रत्येक कोर्स आणि सिलेबसची त्याची टेस्ट सिरीज आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल आणि असलेल्या टेस्ट सिरीजचे कम्प्लीट अनालिसिस त्याच्या इच अँड एव्हरी क्वेश्चनचे आपले जेवढे काही अनालिसिस आहे ते होतील. आणि प्लस जे काही एमसीआर साठी आपण इम्पॉर्टंट मटेरियल म्हणतो, जे काही आपलं इसेन्शियल आहे, टॉपर्स नोट्स आहे, त्याच्यावर बेस्ट अशा एकदम बेस्ट लाईव्ह ट्यूज आपल्याला भेटतील. तसेच कम्प्लीट अनालिसिस ऑफ अ पीवायक्यू, बिकॉज जर पीवायक्यू अनालिसिस केलं नाही तर आपल्याला येणाऱ्या सिलेबसची किंवा येणाऱ्या प्रश्नांची डेप्थ नाही कळणार आहे. सो ते जे काही कम्प्लीट अनालिसिस आहे ते आपल्याला आपल्या कोर्समध्ये होऊन जाईल. तसेच इतर काही वीकली गायडन्स असेल किंवा पर्सनल काउन्सिलिंग आहेत ते देखील ह्यामध्ये होणार आहेत. सो मी आशा करते की सर्वच जण असं विचार करत असतील की बाबा आपल्याला एक प्रॉपर डिरेक्शन हवी आहे की आपल्याला चांगलं स्कोरिंग करायचं आहे येणाऱ्या एमसीआर साठी. तर आपल्याला एक प्रॉपर डिरेक्शन हवी असेल तर नक्कीच तुम्ही ह्या बॅच जॉईन कराल आणि नक्कीच ज्या काही सिलेबस कन्सेप्ट तुमच्या युजीला असताना कव्हर नाही झाला, कळल्या नाहीयेत तुम्हाला, निदान ह्या बॅचच्या थ्रू तुम्हाला येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह साठी त्या क्लिअर होतील. ओके. सो आपण स्टार्ट करू आपलं सेशन. तर इकॉनॉमिक्स बद्दल बोलायच्या अगोदर आपण थोडंसं एमसीआरच्या जो काही डिस्ट्रीब्युशन असणार आहे, ठीक आहे, त्याचा कसा मार्क्स डिस्ट्रीब्युट होतो, ठीक आहे, तर आपण ते पहिले बघूया. तर आपला जो एमसीआर असतो तो जो पेपर असतो तो 200 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. आणि तो 200 मार्क्सचा पेपर आपल्याला 120 मिनिट्स मध्ये कव्हर करायचा असतो. दॅट्स नोन ॲज अ 2 आवर्स. ठीक आहे. तर आपल्याला ते 2 आवर्स मध्ये काय करायचंय, कम्प्लीट करायचंय. ओके. आणि ज्यावेळी आपण 200 मार्क्सचा पेपर देतो आणि एक्झामसाठी आपला ज्यावेळी रिझल्ट प्रिपेअर होतो त्यावेळी तो असतो 100% मध्ये. ओके. आणि त्या 100% मध्ये 70 आणि 30% असं काय असतं, डिस्ट्रीब्युशन असतं. तर 70% काय असेल आपलं, तर 70% हे मार्क्स आपले सीईटीचे पकडले जातात. ओके. आणि 30% जे मार्क्स आहेत तो आपला सीजीपी पकडला जातो. ओके. आणि जे 70% मार्क्स आहेत सीईटीचे ते कशातून पकडले असणार आहेत, ऑफकोर्स 200 मार्क्सचा जो आपण एक्झामचा एनसीआरचा पेपर देऊ त्यातून. ठीक आहे. आणि त्या 200 मार्क्स मध्ये काय काय असणार आहे, ठीक आहे, तर त्या 70 मध्ये परत 80% आणि 20% हे काय असतं, डिस्ट्रीब्युशन असतं. तर हे 80% 20% काय, ओके, ज्यावेळी तुम्ही 200 मार्काचा पेपर देता, ठीक आहे, तर त्यामध्ये येणारा जो सिलेबस आहे तो 80% सिलेबस हा तुमचा मेन स्ट्रीमचा असतो. ठीक आहे. जर समजा तुम्ही एमएससी ऍग्री साठी प्रिपेअर करताय तर तुमचा जो 80% सिलेबस असेल तो बीएससी ऍग्रीचा असेल. जर तुम्ही एमएससी हॉटी साठी प्रिपेअर करताय तर तुमचा ऑफकोर्स मेन स्ट्रीम तुमची बीएससी हॉटी असेल तर तो सिलेबस असेल तो तुमचा हॉटीच असेल. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की एमएससी ऍग्रीसाठी जो 80% मेन स्ट्रीमचा सिलेबस असतो तो बीएससी ऍग्रीच असतो. आणि उरलेला 20% सिलेबस म्हणजे काय, की ऑदर अलाइड ब्रांचेस. जर समजा तुम्ही बीएससी ऍग्रीला असाल आणि दुसरे तुमच्या अलाइड ब्रांचेस कोणकोणत्या झाला, जसं की हॉटी झालं, ठीक आहे, फूडटेक आहे, ओके, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, एबीएम आहे, ह्या सगळ्या ज्या काही ब्रांचेस आहेत ऑदर, तर त्यांच्यातून जो सिलेबस असतो तो 20% असतो. ठीक आहे. तर हे सगळं काय असणार आहे, डिस्ट्रीब्युशन असणार आहे येणाऱ्या सीईटी साठी. ठीक आहे. आता बेसिकली काय होतं की आता इथे एक प्रत्येकाला क्वेश्चन पडलेला असतो ना की ठीक आहे 200 मार्काचा पेपर आहे, एवढे 10-12 सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण
मेजर आहे, मायनर आहे, हे सगळं परत चालतंय. तर त्यामध्ये जो मायनर आहे, ठीक आहे. तर आपण मायनरला इतकं मायनर करून टाकतो, की त्याला निग्लेक्टच करतो. बरोबर आहे. आपल्याला कळतच नाही, की ते मायनर सुद्धा आपल्याला किती इम्पोर्टंट आहे. बरोबर आहे. आता मला हे सांगण्याचा उद्देश आहे, की जर समजा ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स खूप जण प्रश्न विचारतात, की "जाऊ दे ना मॅम ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स तर मायनर आहे, काय करायचं? नाही केलं तर चालतं." आणि तसं पण इकॉनॉमिक्स इतका अवघड असतो, की आम्हाला कळत नाही. ठीक आहे. आणि ही जी कन्सेप्ट आहे, ही जे थॉट्स आहेत त्यांचे ते परंपरागत चालत आलं, की दरवर्षी हे मेजर सब्जेक्ट सगळे करणार कव्हर आणि मायनरला निग्लेक्ट करणार आणि त्यांचा स्कोर नाही होणार. ठीक आहे. तर पहिलं तर असं नसतं. कोणती पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल, तर आपल्याला त्याचा सिलेबस कव्हर करावाच लागतो. मग तो मेजर असू दे नाहीतर मायनर असू दे डझंट मॅटर. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स का इम्पॉर्टंट आहे? ठीक आहे. पहिली तर गोष्ट 2 थॉट्स असतात. मायनर आहे आणि दुसरं आहे अवघड आहे. हे दोन्ही चुकीचे आहेत. ठीक आहे. मायनर एक समजून घेऊ शकते, पण इकॉनॉमिक्स हा अवघड अजिबात नाहीये. ठीक आहे. ज्याला समजला आणि ज्याला समजून घेता आला, ठीक आहे, त्याच्यासाठी ह्याच्यासारखा सोपा विषय अजिबात नाही. ठीक आहे. आता इथे आपल्या साइटमध्ये काय दिसतंय, की बाबा इथे मी 6 सब्जेक्ट ठेवले. ठीक आहे. ॲग्रोनॉमी आहे, हॉर्टिकल्चर आहे, बॉटनी आहे, इकॉनॉमिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅथॉलॉजी आहे आणि सॉइल सायन्स आहे. ठीक आहे. जवळपास जसं की एम-सी-आरनी त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे क्वेश्चनचे वेटेज आहे ते इकॉनॉमीसाठी किती आहे? 24. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरसाठी किती आहे? 24 आहे 24, हॉर्टिकल्चरसाठी आहे 21, देन बॉटनीसाठी आहे 24, देन इकॉनॉमिक्ससाठी आहे 16, देन पॅथॉलॉजीसाठी आहे 18, देन सॉइल सायन्ससाठी आहे 14. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांची टोटल केली. ठीक आहे. हे मी 6 सब्जेक्ट घेतलं. ठीक आहे. ह्यांची जर आपण टोटल केली तर जवळपास ते होतात 117 क्वेशन्स. ठीक आहे. म्हणजे चला अप्रॉक्सिमेटली आपण पकडू की 120 क्वेशन्स. ठीक आहे. 200 पैकी जर तुम्हाला 120 प्रश्न हे 6 सब्जेक्ट मिळून देतायत आणि इथे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा मी हाय वेटेजला बोलतीये. ठीक आहे. तर तो सब्जेक्ट तुम्ही निग्लेक्ट कसा करू शकता? बरोबर आहे. जर समजा मला माहिती आहे ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर ज्याला आपण कर्णधार म्हणतो एम-सी-आर, साठी. ठीक आहे. का? मेजर आहे, वेटेज आहे, सिलेबस वास्ट आहे. ओके. पण तुम्ही कधी विचार केला का, की इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्सचा सिलेबस जर समजा अकॉर्डिंग टू द पी-वाय-क्यू एनालिसिस बघायला गेलं, तर त्याचा सिलेबस अगदी 15 ते 20 दिवसात पूर्ण होतो. ठीक आहे. आणि ज्यावेळी तुम्ही सिलेबस कंप्लीट करता, सिलेक्टेड टॉपिक, सिलेक्टेड कोर्सेस. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही हा सिलेबस कंप्लीट करता, त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही तो रीड करायला जाता, सेल्फ स्टडी करायला जाता, समजून घ्यायला जाता, जास्तीत जास्त ॲट द एंड ऑफ रिव्हिजन तुम्हाला 1 ते 2 दिवस पुरेसे आहेत इकॉनॉमिक्स कव्हर करायला. हं. आणि ह्या इकॉनॉमिक्समध्ये जर समजा तुम्ही अलाइड ब्रांचेसचा 20% इन्क्लूड केलं, दॅट इज द एबीएम क्वेशन 4. ओके. एबीएमचे क्वेशन 4 ॲड केले, तर जवळपास हा इकॉनॉमिक्स होतं 22 क्वेशनसाठी. मग मला सांगा, एखादा सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या सिलेबसपैकी जवळपास 30 ते 40% कव्हर करून देतोय. ठीक आहे. आणि फक्त 15 ते 20 दिवसामध्ये. तर तुम्ही त्या सब्जेक्टला कसं काय निग्लेक्ट करू शकता? ठीक आहे. त्यामुळे हे डोक्यातून काढून टाकायचं, की इकॉनॉमिक्स म्हणा किंवा अजून कोणताही असू दे, की हा मायनर आहे आणि तो मी निग्लेक्ट केला तर चालेल का? नो. तुम्हाला येणाऱ्या सी हा सगळ्यात इम्पोर्टंट आहे आणि प्रत्येक सिलेबस आणि प्रत्येक कोर्सचा तेवढ्या डेप्थनी तुम्ही जर समजा रीड नाही केला, समजून नाही घेतला, तर येणारी कोणतीही एक्झाम तुम्ही त्या लेव्हलनी टॅकल करू शकणार नाही. ठीक आहे. सो तुम्ही त्या एवढ्या लेव्हलनी ते क्लिअर करून घ्या, त्या कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहा, तर तुमचा 100% स्कोर आहे. ठीक आहे. आता आपण जो काही सिलेबस आहे एम-सी-आरचा, इकॉनॉमिक्सचा तो बघणार आहोत. ठीक आहे. तर जेवढे काही तुमचे बी-एस-सीमध्ये कोर्सेस झालेत, ठीक आहे. तर त्यापैकी जवळपास सगळे कोर्स ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जो असलेला फर्स्ट जो आपल्याला सेकंड सेमला इकॉन 212 आहे, दॅट इज द फंडामेंटल ऑफ ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉन 242 दॅट इज द फायनान्स अँड कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर इकॉन 353 ॲग्रीकल्चर मार्केटिंग, ट्रेड अँड प्राइजेस. Then Econ 365 Farm Management, Production and Resource Economics.
देन हे जे 4 कोर्सेस मी तुम्हाला सांगतेय, फक्त आणि फक्त हे 4 कोर्सेस तुमचा सिलेबस असणार आहे. ठीक आहे. आणि काही वास्ट नाहीये, काही जास्त नाहीये. सिलेक्टेड टॉपिक आपण येणाऱ्या बॅचेसमध्ये घेणार आहोत आणि सिलेक्टेड कन्सेप्ट ज्या 100% तुमच्या येणाऱ्या सीईटीसाठी तुमचे क्वेश्चन त्याच्यावर फ्रेम होऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इन ॲडिशन इकॉनॉमिक्समध्ये देखील कॉम्प्युटर असतं आणि स्टॅट असतं, ज्या अलाइड ब्रांचेस आहेत इकॉनॉमिक्सच्या. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स आहे आणि स्टॅटिस्टिकल मेथड्स आहे. ह्या काही जास्त वास्ट आहेत. जवळपास यांचा सिलेबस 1 ते 2 दिवसात कव्हर होण्यासारखा आहे. ठीक आहे. आणि ह्या पूर्ण सिलेबसवर जवळपास 8% किती? 8% जवळपास 16 to 17 क्वेशन्स त्याच्यावर फ्रेम होतात. आता इथे तुम्हाला मी क्वेशन सांगते, की बाबा हे 24 आहे, हे 17 आहे, ओके. बट कधी-कधी असं पण होऊ शकतं, की एवढे क्वेशन 24च, 25 असं नाही आहेत. ठीक आहे. कधी-कधी कमी जास्त पण होऊ शकतं. ते तुम्ही नाही सांगू शकत, मी नाही सांगू शकत. बट तुम्ही जर त्याचं वेटेज जाणून घेतलं, तर तुम्हाला त्याची आयडिया येईल ना, की किती डेप्थमध्ये तो मी सिलेबस, तो टॉपिक किंवा तो कोर्स मी रीड केला पाहिजेल. त्याचे किती क्वेशनसाठी मी रेडी राहायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे काय आहे, की जेवढे काही इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, ठीक आहे. हे जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, तेच आपले काय असणार आहेत? लेक्चर्स. तर त्यामध्ये हे जेवढे काही टॉपिक्स आहेत, ते आपण पी-वाय-क्यू एनालिसिस वाईज घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा कव्हर करणार आहोत इंट्रोडक्शन एंड बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर ह्यामध्ये जेवढ्या काही फंडामेंटल आहे, ठीक आहे, काही बेसिक कन्सेप्ट्स असते म्हणजे काय, की व्हॉट इस द इकॉनॉमिक्स, दॅट डेफिनिशन, दॅट कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर हू इज द फादर ऑफ मॉडर्न क्लासिकल असेल. त्याच्यानंतर बेसिक कन्सेप्ट्समध्ये आपण युजीला पाहिलंच आहे, की वी लर्न अबाउट दॅट गुड्स, सर्व्हिसेस, क्लासिफिकेशन, देन युटिलिटी, व्हॅल्यू, प्राइस, वेल्थ, बॉन्ड्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक कन्सेप्ट्समध्ये आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आणि ह्याच्यावर दरवर्षी प्रश्न पडलेलेच असतात. एमसीआरचे सगळे आवडते विषय. ठीक आहे. हे आवडते टॉपिक आहे. ओके. त्याच्यानंतर लॉज ऑफ इकॉनॉमिक्स. बरेच स्टुडंट आहेत ना, इकॉनॉमिक्सच्या लॉजला खूप घाबरतात. ठीक आहे. पण काळजी करू नका. आपण येणाऱ्या बॅचमध्ये ते इतके सोपे करून सांगणार आहोत, की तुम्हाला ते लॉज लिटरली तोंडपाठ होतील. ठीक आहे. तर त्यामध्ये जवळपास कोणकोणत्या लॉजवर बेस्ड क्वेश्चन पडतात. तर जसं की लॉ ऑफ युटिलिटी असेल, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असेल, इक्विमार्जिनल युटिलिटी असेल, लॉ ऑफ सप्लाय असेल, लॉ ऑफ डिमांड असेल, लॉ ऑफ रिटर्न्स असतील, त्याच्यानंतर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन किंवा डिमिनिशिंग रिटर्न्स हे जेवढे काही लॉज असतील त्याच्यावर होणाऱ्या फ्रेम वाईज आपण तो कन्सेप्ट ते लॉज आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट. ओके. ज्यालाच आपण कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन म्हणतो. ठीक. तर त्याच्यामध्ये ज्या व्हेरिएबल कॉस्ट असतात, फिक्स्ड कॉस्ट असतात किंवा इंटरेस्ट ऑन वर्किंग कॅपिटल असतं, डेप्रिसिएशन कसं काढायचं असतं, फिक्स कॅपिटल, इंटरेस्ट ऑन फिक्स कॅपिटल कसं घ्यायचं असतं. त्याच्यानंतर रेंटल व्हॅल्यू ऑफ लँड असते, सुपरविजन चार्जेस असतील, ग्रॉस रिटर्न्स असतील, ग्रॉस इन्कम असेल, त्या सगळ्यांचे फॉर्म्युले ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. आणि कॉस्ट कन्सेप्टमध्ये तर ते काय आहे. ठीक आहे. ह्या सगळ्यांवर आपण काय करणार आहोत, लर्न करणार आहोत. त्याच्यानंतर येतो सरप्लस. ठीक आहे. तर सरप्लसमध्ये आपण कन्झ्युमर सरप्लस, प्रोड्युसर सरप्लस, तसंच मार्केटेबल, मार्केटेड सरप्लस आणि त्यांच्यामध्ये जे काही रिलेशनशिप्स आहेत. ओके. ग्रेटर, स्मॉल, इज इक्वल टू असल्यानंतर कन्झ्युमरची आणि प्रोड्युसरची कंडिशन काय असते. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सरप्लस टॉपिकमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट येतो प्रोडक्शन. ठीक आहे. तर प्रोडक्शनमध्ये आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 स्टेजेस ऑफ प्रोडक्शन हा जो मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहे. ठीक आहे, समोर जाऊन. तर हा एमसीआरला दरवर्षी पडलेलाच असतो. ठीक आहे. आणि त्या स्टेजमध्ये मुलं इतकं गोंधळून जातात, की त्यांना मिनिमम, लो, ग्रेटर, लेस ह्याच्यातलं काही भान राहत नाही. इतकं कन्फ्यूज होऊन जातं. बट आपण तो खूप इझी वेनी शिकणार आहोत, जो इतका लक्षात राहील, की त्याच्यावरचा प्रत्येक क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचमध्ये रॅशनल आणि इरॅशनल स्टेजेस असणार आहेत. ठीक आहे. तर ते देखील आपण प्रोडक्शनमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग स्ट्रक्चर. ओके. मार्केटिंग स्ट्रक्चरच्या टॉपिकमध्ये जवळपास आपण परफेक्ट मार्केटिंग किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन, देन इम्परफेक्ट कॉम्पिटिशन हे जे काही मार्केटिंगचे किंवा मोनोपोली, ऑलिगोपोली, ओके, डिओपोली मार्केट सिस्टम्स ह्या सगळ्या ज्या सिस्टम्स आहेत त्या लर्न करणार आहोत. तसंच नॅशनल इन्कम. आता नॅशनल इन्कममध्ये
सगळ्यात बेसिकली पडणारे जे क्वेश्चन्स असतात ऑन जीएनपी, ओके, देन एनएनपी, देन जीडीपी, ओके, हे ह्या वर्षी जेवढे काही क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, तर हे पॉइंट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर इन्फ्लेशन आणि पब्लिक रेव्हेन्यू. आता इन्फ्लेशन तर माहिती आपल्याला बऱ्यापैकी, बट त्याच्यामध्ये देखील त्यांच्या कंडिशन्स असतात, इन्फ्लेशनचे टाइप्स आहेत, ठीक आहे, तर आपण हे कव्हर करू. तसेच पब्लिक रेव्हेन्यू मध्ये टॅक्सेस बेसवर क्वेश्चन पडले जातात, ओके, टॅक्सेसच्या टाइप्सवर वगैरे, आणि तो दरवर्षी प्रश्न असतो एमसीआर ला, ठीक आहे. तर आपण त्याच्यावर देखील फर्दर अनालिसिस करणार आहोत. देन फार्म मॅनेजमेंट, ओके, इन फार्म मॅनेजमेंट हा देखील एमसीआरच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ फार्मिंग म्हणा, किंवा टाइप्स ऑफ बिझनेस, किंवा फार्म बजेटिंग असेल, ठीक आहे. फार्म बजेटिंग मध्ये आपण पार्शल अँड कम्प्लीट बजेटिंग जे असणार आहे, ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत ते खूप करेक्टली किंवा डीपली ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नंतर येतो आपला ऍग्रिकल्चर फायनान्स, ठीक आहे, ह्याचा जो स्पेशल कोर्स आहे आपल्याला, आणि ह्या ऍग्रिकल्चर फायनान्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जसे की क्रेडिट्स आहेत, ठीक आहे. त्या क्रेडिटचं काय असणार आहे, क्लासिफिकेशन असेल, किंवा कॉर्पोरेट सिस्टीम असेल, त्या सॉरी कॉपरेटिव्ह सिस्टीम असेल, त्या कॉपरेटिव्ह सिस्टीम मध्ये 2 टायर सिस्टीम येते, ठीक आहे, 2 टायर सिस्टीम. त्याच्यानंतर 3 टायर सिस्टीम, 2 टायर सिस्टीम आणि 3 टायर सिस्टीम असेल. त्याच्यानंतर सिंगल विंडो सिस्टीम असेल, स्पेशलाइज्ड ब्रांच असतील, लीड बँक स्कीम असेल, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट क्रेडिट प्लॅन असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आरबीआय, 5 Cs ऑफ क्रेडिट, 7 Ps ऑफ क्रेडिट, ओके. हा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपण ऍग्रिकल्चर फायनान्स मध्ये घेणार आहोत, ठीक आहे. आता हा जो पूर्ण मी इथपर्यंतचा जो सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे तो कव्हर करतो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ओके. आणि त्याच्याच सोबत जवळपास 4 ते 5 मार्क्सचं वेटेज, ठीक आहे, हे 2 कोर्सेस देणार आहेत. कोण? बेसिक कन्सेप्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये बेसिक क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाहीये, तो आपण फर्दर बघूच. पण बेसिक कन्सेप्ट मध्ये जो तुमचा पहिला कोर्स आहे तो सेमचा, ठीक आहे, स्टॅटिस्टिक्सचा, तो येईल, ज्याच्यामध्ये सेंट्रल टेंडन्सी असेल, ठीक आहे. सेंट्रल टेंडन्सी मध्ये आपलं मीन, मोड, मीडियम, नॉर्मल, त्याच्यानंतरच कोरिलेशन असेल, रिग्रेशन असेल, त्याच्यानंतर टेस्ट म्हणजेच की टी टेस्ट असतील, एफ टेस्ट असेल, काय टेस्ट असेल, झेड टेस्ट असेल, त्याच्यानंतर मेजर्स ऑफ डिस्कशन असतील, ओके. त्याच्यानंतर हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, ओके. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असेल, त्याच्यानंतर टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स असतील, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन्स मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, ओके. हे एकदम बेसिक आहे, जे कव्हर करायला अजिबात जास्त वेळ लागणार नाहीये, बट हा पूर्ण ओव्हरऑल जो सिलेबस मी तुम्हाला आता सांगितला तो आपण काय करणार आहोत, येत्या बॅच मध्ये आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर आपण आता ह्या गोष्टी समजून घेतल्या की बाबा एमसीआरपीजी साठी कसं डिस्ट्रीब्युशन असणार आहे, ठीक आहे, इकॉनॉमिक्स कसा इम्पॉर्टंट असणार आहे, सिलेबस बघून घेतला आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स, म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स आयडिया देऊन जातील की बाबा आपल्याला एवढेच टॉपिक वाचले की आपला हा सिलेबस कव्हर झाला, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण वेळ न घालता आज थोडंफार आपण इंट्रोडक्शन बघू इकॉनॉमिक्सचं, ठीक आहे. तर so we now start our first topic or lecture on introduction of agriculture economics. Okay, basically थोडीशी इंट्रोडक्शन जेवढी काय असणार आहे इकॉनॉमिक्सची आजच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करू, ठीक आहे. तर पहिली तर म्हणजे इकॉनॉमिक्स, ओके. इकॉनॉमिक्स कोणता वर्ड आहे, ठीक आहे. इकॉनॉमिक्स आता जसं की लॅटिन हे ते आपण आता सगळं बाकीचं रीड करतच आलोय, ठीक आहे. तर इकॉनॉमिक्स इज डिराइव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड, ओके. हा कोणता वर्ड आहे, ग्रीक वर्ड, ओके. आणि ग्रीक वर्ड मध्ये इकॉनॉमिक्सला काय म्हटलं जातं, ओइकोनॉमिकस, ओके, ओइकोनॉमिकस, ठीक आहे. आणि ह्याचं ज्यावेळी डिस्ट्रीब्युशन होतं तेव्हा ते कसं होतं की ओइकोस, ओके, ओइकोस अँड नॉमिकोस. आता हे जे ओइकोस आहे त्याला काय म्हटलं जातं, हाऊस होल्ड, ओके. आणि नॉमस म्हणजे काय म्हटलं जातं, मॅनेजमेंट, ओके. हे मीनिंग कळलं तुम्हाला की बाबा इकॉनॉमिक्स हा ग्रीक वर्ड आहे, त्याला ओइकोनॉमिकस म्हणतात, ठीक आहे. आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन मध्ये ओइकोस, ओइकोस अँड नॉमस, ओके. आणि त्या ओइकोसचा अर्थ असा असतो हाऊस होल्ड आणि नॉमस असतो मॅनेजमेंट, ओके. आता एवढं तर कळलं की ग्रीक मध्ये
किंवा इन केस इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे हाऊस होल्ड मॅनेजमेंट. आता हाऊस होल्ड मॅनेजमेंट मध्ये काय नवीन ना, ठीक आहे. पण मला काय सांगायचंय की इकॉनॉमिक्स का स्टडी केला पाहिजे नाही, ठीक आहे. इथे काय दिलंय की ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स means that the applied field of economics in which the principle of a choices applied in use of scarce resources such as land, labor, capital, management of farming and allied activities. ठीक आहे, सिंपल भाषेमध्ये सांग. ठीक आहे, आपल्याकडे रिसोर्सेस आहेत. ठीक आहे, आपल्याकडे कोणकोणते रिसोर्सेस आहेत? आपल्याकडे लँड आहे. ओके, आपल्याकडे लँड आहे, त्याच्यानंतर लेबर आहे, कॅपिटल आहे, मॅनेजमेंट आहे. बट हे रिसोर्सेस पहिली तर गोष्ट कोणत्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे? लिमिटेड. कसे? लिमिटेड. ओके, आणि हे लिमिटेड रिसोर्सेस जर आपल्याला यूज करायचं, ठीक आहे, ऑफकोर्स यूज करा, प्रोडक्शन घ्यायचं म्हटल्यानंतर यूज करावे लागणार. आणि जर समजा हे रिसोर्सेस जर आपल्याला यूज करायचे असतील तर त्याला काय लागणार आहे? मॅनेजमेंट. काय लागणार आहे? मॅनेजमेंट. ठीक आहे, आणि त्या रिसोर्सेसचं योग्य ते मॅनेजमेंट म्हणजेच काय? इकॉनॉमिक्स. ठीक आहे, म्हणजेच काय? इकॉनॉमिक्स. सिम्पल. ओके, जर आपल्याला असलेले रिसोर्सेस आपल्याला लिमिटेड फॉर्मॅटमध्ये आहे आणि ते रिसोर्सेस कोणते आहेत? लँड आहे, लेबर आहे, कॅपिटल आहे, ऑर्गनायझेशन आहे, अलाइड ऍक्टिव्हिटीज असतील फार्मिंगच्या, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर लिमिटेड फॉर्मॅटमध्ये असतील आणि त्या यूज करायच्या असतील तर त्यांना एक प्रॉपर मॅनेजमेंट हवे, आणि ते मॅनेजमेंट जर शिकायचं असेल तर आपल्याला इकॉनॉमिक्स शिकायला हवं. ओके, क्लिअर? आता नेक्स्ट, आता बेसिकली बघायचं म्हटलं तर आपल्याला इकॉनॉमिक्सचा जर स्टडी करायचा असेल तर आपण दोन वेनी करतो. ओके, एक असतं ट्रेडिशनल अप्रोच. ओके, एक असतो ट्रेडिशनल, परंपरागत. ओके, आणि दुसरा असतो मॉडर्न. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा काय करू? आपण पहिल्यांदा ट्रेडिशनल अप्रोच बघू. ओके, तर ट्रेडिशनल अप्रोच काय सांगतो तो आपण किती ह्याच्यामध्ये कव्हर करतोय, जसं की त्या ट्रेडिशनल अप्रोच मध्ये 4 डिव्हिजन पडतात. ओके, कोणकोणत्या त्या 4 डिव्हिजन आहेत? पहिला आहे कन्झम्पशन, सेकंड आहे प्रोडक्शन, थर्ड आहे एक्सचेंज, आणि फोर्थ आहे डिस्ट्रीब्युशन. ओके, आता हे पूर्ण सगळं मी मराठीत नाही सांग, ठीक आहे. ह्या सगळ्या टर्म्स मी तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या भाषेत सांगेन. ठीक आहे, कन्झम्पशन काय असतं, प्रोडक्शन काय असतं, एक्सचेंज काय असतं, डिस्ट्रीब्युशन काय असतं. आता बेसिक कन्सेप्ट आपण स्टार्ट नाही करणार आहे. ओके, पण मी तुम्हाला फक्त त्यातला एका कन्सेप्टचा अर्थ सांग. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? युटिलिटी. काय म्हणतो? युटिलिटी. सगळ्यांना हे नाव ऐकून माहिती. ठीक आहे, सगळ्यांना ह्याचा डेफिनेशन पण माहिती असेल. ठीक आहे, युटिलिटी मीन्स एनिथिंग विच सॅटिस्फाय अवर ह्युमन वॉन्ट इज नोन ॲज अ युटिलिटी. ठीक आहे, हे इकॉनॉमिक्सच्या भाषेत झालं, पण कळलं तर काहीच नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, आज तुम्ही एक लेक्चर जॉईन केलं. तुम्ही इकॉनॉमिक्स लेक्चर केले, सकाळपासून तुम्ही सगळ्या फॅकल्टी मेंबर्सचं लेक्चर जॉईन केले असणार. ओके, आता तुम्ही ज्यावेळी लेक्चर जॉईन करता, ठीक आहे, तर तुमची काहीतरी वॉन्ट असेल ना, बरोबर आहे? वॉन्ट म्हणजे काय? गरज. काय गरज असणार आहे? की मला स्कोर करायचंय, मला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सो हे सगळं करायचं असेल तर मला ते लेक्चर जॉईन करून बघितलं पाहिजे ना की तिथं काय आहे. ओके, तर तुमची जी वॉन्ट आहे, ठीक आहे, ओके, तुमची जी वॉन्ट आहे ती म्हणजे काय? तुमची असणार आहे युटिलिटी. ठीक आहे, तुमचा जे गुड आहे, एनिथिंग विच सॅटिस्फाय युअर ह्युमन वॉन्ट. ओके, तर ती जी गोष्ट असते त्यालाच काय म्हटलं जातं? युटिलिटी. ठीक आहे, आता तुम्ही लेक्चर घेताय. ओके, मी तुम्हाला शिकवतीये, तुम्ही ते ऐकताय, अँड दॅट्स प्रोसेस इज नोन ॲज द कन्झम्पशन. इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर डिस्ट्रक्शन ऑफ युटिलिटी. काय? डिस्ट्रक्शन ऑफ अ युटिलिटी म्हणजे काय? की ती गरज असलेली आपण डिस्ट्रक्ट करतोय. ठीक आहे, कन्झम्पशन करतो. ओके, नेक्स्ट प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे काय असतं? की तुम्हाला वाटलं ना की आता मला स्कोर केला पाहिजे अभ्यास करण्यात, दॅट्स युअर वॉन्ट. ओके, आणि तुमची जी वॉन्ट आहे ती प्रोड्यूस होणं. ओके, दॅट प्रोसेस, तुमची जी युटिलिटी आहे ती प्रोड्यूस होणं, दॅट इज द क्रिएशन ऑफ युटिलिटी. ओके, क्रिएशन ऑफ युटिलिटी, प्रोडक्शन.
ठीक आहे. काय करतो आपण युटिलिटी ऍड करत जातो. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय प्रोड्यूस करत जातोय. दॅट्स नोन ॲज दी प्रोडक्शन. ठीक आहे. आता नेक्स्ट. आता हे सगळं युटिलिटी झाली. आता आता इथे ह्या 2 साठी आता आपण लेक्चर अँड युअर तुमचे ज्या काही वॉन्ट्स आहेत ते एक्झाम्पल आपण ओके म्हणू. आता आपण एक्सचेंजकडे येऊ. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेला आणि तुम्ही तिथे एखादं गुड काय करताय पर्चेस करताय. ठीक आहे. आता ते गुड पर्चेस करताना तुम्ही स्वतः कन्झ्युमर आहात, तुम्ही ग्राहक आहात. समोरचा काय आहे प्रोड्युसर आहे. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही ते गुड पर्चेस करता त्यावेळी त्या प्रोड्युसरकडून तुम्ही काय करता स्वतःकडे घेता, कन्झ्युमरकडे घेता आणि ते काय होतंय ट्रान्सफर होतंय. बरोबर आहे ना? प्रोड्युसरकडून ते कन्झ्युमरकडे जातंय. ठीक आहे. आणि ती जी प्रोसेस आहे, ओके. ट्रान्सफर ऑफ अ गुड्स फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. ओके. अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज दी एक्सचेंज. ठीक आहे. मग हे काय असं एका माणसात नसू शकतं. ते इंडिव्हिज्युअली पण असू शकतं, ग्रुपिझममध्ये पण असू शकतं, सोशली पण असू शकतं. ठीक आहे. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो एक्सचेंज. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की ज्यावेळी आता हे सगळं प्रोडक्शन तुम्ही करताय. ठीक आहे. कमर्शियली तुम्ही एखाद्या गुडचं काय केलं प्रोडक्शन केलं. ठीक आहे. आणि ते प्रोडक्शन करून तुम्ही काय स्वतःकडे नाही ठेवणार आहे. तुम्ही देऊन टाकाल ना दुसऱ्याला. ठीक आहे. तुम्ही आता दुसऱ्याला म्हणजे काय एजंट्स. ठीक आहे. एजंट्स एजंट्स. ठीक आहे. एजंट्स कोणकोणते असतात? मार्केटिंगच्या पूर्ण त्या लाईनमध्ये कोणकोणते एजंट्स असतात? ओके. रिटेलर असेल, होलसेलर असेल, ठीक आहे. डायरेक्ट सेलर असतील तुमचे कोण असतील तर त्या अशा एजंट्सना तुम्ही केलेले जे गुड्स काय करतात डिस्ट्रीब्यूट करून टाकता. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं डिस्ट्रीब्युशन. आता हा ज्या एकदम बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे की बाबा इकॉनॉमिक्समध्ये कन्झम्पशन काय. आता उद्या उद्या पुढे गेल्यानंतर लॉज येतील. तर लॉसमध्ये सांगितलं जाईल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी सांगितली जाईल, प्रोडक्शन सांगितलं जाईल, कन्झम्पशन. पण तुम्हाला माहिती पाहिजे ना की कन्झम्पशन म्हणजे काय होत असतं, प्रोडक्शन म्हणजे काय होत असतं, एक्सचेंजच्या प्रोसेस काय असतात, डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं. ठीक आहे. तर त्यासाठी हा कन्सेप्ट अंडरस्टँड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मॉडर्न मॉडर्न अप्रोच. ठीक आहे. तर मॉडर्न अप्रोच हा 2 वेजनी डिस्ट्रीब्यूट केलाय. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याच्यातली असलेली पहिली डिव्हिजन म्हणजे काय मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरी आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ज्यावेळी आपण कन्सेप्ट आणि आपला सिलेबस स्टार्ट करणार आहोत ना त्यावेळी आपला देखील सिलेबस ह्या 2 वेज मध्ये काय होणार आहे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर तुम्हाला पुढे कळेलच. पण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय नावातच आहे. हे 2 ग्रीक वर्ड्स आहेत. ओके. मायक्रो म्हणजे काय असणार आहे स्मॉल. स्मॉल. आता मायक्रो इकॉनॉमिक्सला अजून काय म्हटलं जातं प्राइस थेरी. एमसीआरचा सगळ्यात आवडता क्वेश्चन. ठीक आहे. एमसीआरचा सगळ्यात आवडता क्वेश्चन कोणता आहे प्राइस थेरी इज ऑल्सो नोन ॲज मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्स इज ऑल्सो नोन ॲज. ठीक आहे. खूप पीवायक्यू अनालिसिस करा. तुम्हाला 180% 2, 3, 4 वेळा हा क्वेश्चन असणारच. ठीक आहे. दरवर्षी म्हणजे दरवर्षी एकदाच असतो पण पडतो. ठीक आहे. तर मायक्रो इकॉनॉमिक्स याच काय म्हटलं जातं प्राइस थेरी म्हणतात. आता हे प्राइस थेरी का म्हणतं की बाबा ज्यावेळी आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी करतो ना ते प्राइस डिटर्मिनंटवर काय करतात जास्त फोकस करतात. हे प्राइस डिटर्मिनंट्स. ओके. आता हे काय एवढी डीप जायची आपल्याला गरज नाहीये की प्राइस डिटर्मिनंट काय असतं. ठीक आहे. बट प्राइस डिटर्मिनंटवर फोकस करतात. दॅट्स ऑल्सो नोन ॲज दी प्राइस थेरी. ठीक आहे. सिमिलरली इकडे आपण बघू. ठीक आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय की इथेच दिले मॅक्रो. मॅक्रो म्हणजे काय लार्ज. ओके. ज्याच्यामध्ये लार्ज इकॉनॉमिक्सचा स्टडी करतो. ठीक आहे. आणि त्यालाच काय म्हटलं जातं इन्कम थेरी. हा देखील एमसीआरचा खूप आवडता प्रश्न आहे. ठीक आहे. काय म्हटलं जातं इन्कम थेरी. आणि इन्कम थेरी का जसं की इथे हे प्राइस डिटर्मिनंटवर फोकस करतात तसंच हे इन्कम डिटर्मिनंटवर फोकस करतात. दॅट्स वाय त्याला काय म्हटलं जातं इन्कम थेरी. आता मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशाचा स्टडी केला जातो आणि मॅक्रो मध्ये कशाचा स्टडी केला जातो. ठीक आहे. आता मायक्रो मध्ये आपण ज्यावेळी स्टडी करतो ना आपण स्मॉल लेवलचा स्टडी करतो. ठीक आहे. स्मॉल लेवलमध्ये काय कळतं इंडिव्हिज्युअल फार्म असेल. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल फार्म असेल. ठीक आहे. एखादा बिझनेसमन असेल आणि तो जो बिझनेस असेल त्याची जी बिझनेस फर्म असेल ती इंडिव्हिज्युअल असेल. ठीक आहे. तर त्या इंडिव्हिज्युअल फॉर्मचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो तो कशामध्ये करतो मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण एक प्रोडक्शन घेतोय. फॉर एक्झाम्पल नर्सरी बिझनेस घेतोय. ठीक आहे. आता
तो जो नर्सरी बिझनेस आहे त्याचं मला काय करायचंय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचंय. ठीक आहे. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर काढायचं असेल, ठीक आहे, जर समजा मला जर त्याचा मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा मायक्रो लेवलला अभ्यास करायचा आहे, तर मी काय करेल, मी एकाच नर्सरी बिझनेसचा अभ्यास करेल. मी एकाच नर्सरी बिझनेसचं कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन काढेल. ओके. तर ते जे आहे त्याला काय म्हटलं जातं, मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल स्टडी. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये काय करतो, वी स्टडी द इकॉनॉमिक्स ऍट ऍग्रिगेट लेवल. काय करतो आपण ह्याला, ऍग्रिगेट लेवलला स्टडी करतो. ऍग्रिगेट लेवलला काय काय येतं, ठीक आहे. तर ऍग्रिगेट लेवलला येतो नॅशनल इन्कम. बरोबर आहे ना. ऍग्रिगेट लेवलला येतो ना, नॅशनल इन्कम येतो, एम्प्लॉयमेंट येते. एम्प्लॉयमेंट कशाची करणार आपण, होल कंट्रीची एम्प्लॉयमेंट करतो. त्याच्यानंतर जनरल प्राइस लेवलचा अभ्यास करतो आपण ह्याच्यामध्ये. जनरल प्राइस लेवल असतील, होल कंट्रीचा आउटपुट जो भेटतोय आपल्याला, आपण त्याचा अभ्यास करतो. ज्यावेळी आपण होल कंट्रीचा अभ्यास करतो, तो कशामध्ये करतो, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, सॉरी मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. ठीक आहे. आता परत नर्सरी बिझनेसचं एक्झाम्पल घेऊ. आता मला काय सांगितलंय की तुम्हाला मायक्रो स्टडी करायचा आहे नर्सरी बिझनेस इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. आता मी इथे फक्त एकच एकच इथे नर्सरी बिझनेसचा मी स्टडी केला होता. पण आता मला काय करावं लागेल, त्या पूर्ण सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मधला काय करावे लागतील, जेवढ्या काही नर्सरी असतील, ओके, 30-40, तर त्या सगळ्या नर्सरीचा मला काय करायला लागेल, स्टडी घ्यावा लागेल. ठीक आहे. स्टडी करावं लागेल. त्यालाच काय म्हटलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके. सो हा ज्या काय कन्सेप्ट मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर आता नेक्स्ट, सो आता हे फादर्स ऑफ इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर इथे मी जे डिस्ट्रीब्युशन केलंय त्याच्यामध्ये काय दाखवते आपल्याला की 3 फादर्स आहेत. ओके. त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करताना फादर्स ऑफ इकॉनॉमिक्स. ओके. ओके. तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघू, ज्यांना म्हटलं जातं डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. ओके. ज्यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ इकॉनॉमिक्स. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. त्यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हटलं जातं आणि त्यांनी जे एक बुक लिहिलंय, वेल्थ ऑफ नेशन. ठीक आहे. तर त्या वेल्थ ऑफ नेशन मध्ये त्यांनी इकॉनॉमिक्सचे डेफिनेशन दिले. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या डेफिनेशन आपल्याला पाठ करायची काही एक गरज नाहीये. त्याच्यावर फक्त एक बेसिक क्वेश्चन्स असतात की हु रोट द बुक ऑफ वेल्थ ऑफ नेशन, देन हु इज द फादर ऑफ इकॉनॉमिक्स. हे जे एकदम बेसिक क्वेश्चन्स असतात ते आपल्याला विचारतात. ठीक आहे. सो आपण फक्त डेफिनेशन आज रीड करून ठेवूया की डिफाईन ॲज द इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉज ऑफ वेल्थ ऑफ नेशन इज नोन ॲज इकॉनॉमिक्स बाय अल्फ्रेड मार्शल. ठीक आहे. बट अल्फ्रेड मार्शलला काय म्हटलं जातं, फादर ऑफ इकॉनॉमिक्स. क्लिअर. त्याच्यानंतर रॉबिन्स. ओके. तर ह्यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ क्लासिकल इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर 3 पार्ट्स मध्ये ऍक्च्युअली इकॉनॉमिक्स डिवाइड झाले. ठीक आहे. ऍक्च्युअली दॅट इज अ क्लासिकल अँड मॉडर्न. बट फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोणाला म्हटलं जातं, अल्फ्रेड मार्शल. देन फादर ऑफ क्लासिकल इकॉनॉमिक्स कोणाला म्हटलं जातं, रॉबिन्स. आणि इथे खाली जे केन्स दिले त्यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एमसीक्यू. ओके. हु इज द फादर ऑफ इकॉनॉमिक्स, तर आपण काय सांगणार, अल्फ्रेड मार्शल. त्याच्यानंतर हु इज दी, ओके, माय मिस्टेक, ऍक्च्युअली इट इज मिस्टेक ऑन स्लाइड, दॅट इज ॲडम स्मिथ. सो अल्फ्रेड मार्शल हे नाहीयेत ऍक्च्युअली, ॲडम स्मिथ असतील, ते फादर ऑफ इकॉनॉमिक्स आहे. ते करेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर रॉबिन्स यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ क्लासिकल इकॉनॉमिक्स. आणि काय म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. ओके. आणि ह्यांच्या ज्या काय डेफिनेशन आहेत फक्त आपण रीड केल्या तर चालून जाईल. ठीक आहे. नाव हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. ठीक आहे. ज्या वर्षी बेसिकली मागच्या वर्षी पण ह्याच्यावर क्वेश्चन विचारले गेले होते. तर त्याच्यामध्ये वेल्थ अँड वेलफेअर. ओके. वेल्थ अँड वेलफेअर, स्कॅरसिटी अँड ग्रोथ, ह्या 4
गोष्टींवर बेस्ड डेफिनेशन असणार आहेत. आणि वेल्थवर डेफिनेशन कोणी दिली, वेलफेअरवर डेफिनेशन कोणी दिली, स्कॅरेसिटी, ग्रोथ, ह्याच्यावरच क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार. ती डेफिनेशन आपल्याला विचारली जात नाही. ठीक आहे. सो वेल्थ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स इज गिवन बाय द ॲडम स्मिथ, who is the father of economics. Okay, it's my mistake, so I'm sorry for that. Then welfare definition of economics is given by Alfred Marshall. Okay. Then scarcity definition of economics is given by Law and Robbins, and growth definition is given by the Paul Samuels. ठीक आहे. तर हे जे सायंटिस्ट आहेत, हे असं काही ट्रिक वगैरे नसणार आहे. ठीक आहे, ते तुम्हाला लक्षातच ठेवावे लागते. ओके. आता हे झाल्यानंतर ठीक आहे, तर आता इथे आपण एक कन्सेप्ट बघतो, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय असतं इकॉनॉमिक्स मध्ये? आता मी तुम्हाला प्रोडक्शनची प्रोसेस सांगितली होती, दॅट इज द क्रिएशन ऑफ युटिलिटी. बरोबर आहे. आता क्रिएशन ऑफ युटिलिटीला फॅक्टर्स तर पाहिजे आहेत. फॅक्टर्स म्हणजे काय असणार आहेत? आपले रिसोर्सेस. मगाशी सांगितलेच होते मी, लँड आहे, कॅपिटल आहे, लेबर आहेत आणि ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर हे 4 मेन फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. ठीक आहे. आता लँड म्हणजे काय असतं? एनिथिंग ऑन सरफेस विच फ्री गिवन बाय नेचर. ठीक आहे. हे नेचरने आपल्याला फ्री दिलंय. ठीक आहे. पण त्याच्यावर रिवॉर्ड्स असतात. ठीक आहे. रिवॉर्ड्स म्हणजेच काय, की ते त्याच्यावर आपल्याला तो आकारलं जातं. ठीक आहे. त्याच्यावर ते आकारतो आपण. त्याच्यावर आपण काय आकारतो? रेंट. ठीक आहे. रिवॉर्ड्स. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल. कॅपिटललाच काय म्हणतो आपण? भांडवल. ठीक आहे. भांडवल म्हणजे आपण ज्यावेळी एखादा बिझनेस, एखादं प्रोडक्शन आपण स्टार्ट करतो, त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये काय हवंय? त्याच्यामध्ये आपल्याला हे हवंय, काय म्हणतात ते, जेवढे काही पैसे असेल, गुंतवणूक असेल, आपण कॅपिटलच्या थ्रू करतो. दॅट इज द फॅक्टर. आणि हा सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ठीक आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी आपण त्याला रिवॉर्ड देतो, त्यावेळी आपण कॅपिटलवर काय घेतो? इंटरेस्ट. ओके. इंटरेस्ट. त्याच्यानंतर लेबर. लेबरवर आपण काय घेतो? काय रिवॉर्ड्स लावतो? वेजेस. ओके. वेजेस. ठीक आहे. दिस इज द थर्ड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. देन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे काय? तुम्ही ज्यातून प्रोडक्शन करताय. ठीक आहे. तुमचा बिझनेस असेल, इन केस तुम्ही बिझनेस म्हणजे तुमचा प्रोडक्शन आहे, किंवा तुमचा फार्मिंग म्हणजे तुमचं प्रोडक्शन आहे, दॅट्स नोन ॲज युअर ऑर्गनायझेशन. आणि त्यातून तुम्हाला काय मिळतो? प्रॉफिट. त्याच्यातून रिवॉर्ड काय मिळतो तुम्हाला? प्रॉफिट. ठीक आहे. तर हे सर्व काय आहे? तर हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे. ठीक आहे. आता आपण ह्या लेक्चरमध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन घेतलेली आहे. ठीक आहे. तर ती जी बेसिक कन्सेप्ट असेल, येणाऱ्या आता युटिलिटी, गुड्स, वेल्थ, ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. सो थँक यू सो मच फॉर अटेंडिंग लेक्चर. सो वी विल स्टॉप हिअर.